कमालच झाली. हा, दोघे एकत्र बाहेर पडले, काय अजून आले काय हो? लोकांच्या घरात भांडण होतात तर नवरा बायको एकमेकांची तोंड बघत नाही 4-4 दिवस. हा, आणि काल रात्री हा इतका एवढा तमाशा झालाय, भांडण घटस्फोटापर्यंत गेले. पण आज घरातून बाहेर पडताना जोडगळी बाहेर पडली. दोघं जोड्यानं गेले कुठे? पुष्पे, अगं त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे ना, म्हणून वकील लावायला गेले असतील ते. केवढा ग साधा भोळा ग माझा नवरा. झाले दिवे लावून झाले का अकलेचे? हा, वल्लरी स्वतः वकील आहे ना, मग स्वतःच्या घटस्फोटासाठी दुसरा कशाला वकील करेल ती? अरे हो, नाही म्हणजे हे माझ्या डोक्यातच नाही आलं. कसं येईल डोक्यात? डोकंच नाही ना आपल्याला, है ना? असं बाई ऐका ना, तुम्ही गप्प काय? तुम्हाला काय वाटतं कुठे गेली असेल ही जोडी? कसं आहे ना पुष्पा, आजपर्यंत एकमेकांच्या विचाराने राहत आले दोघं नवरा बायको. मी किती बी प्रयत्न केले तरी त्यांच्यात फूट पाडू शकले नाही. पण आज त्या दोघांमध्ये घटस्फोटासारखा विषय आलाय. ही फार मोठी गोष्ट आहे. आता ही लढाई त्यांची असली तरी जिंकणार मात्र आपणच आहे. त्यामुळे त्यांना कुठे बी जाऊ दे, कोणाला बी भेटू दे, आपल्याला काय फरक पडणार आहे? त्यांच्यात घटस्फोट होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळे पुष्पा, तू काही जास्त विचार करू नको. जा स्वयंपाकघरात जा आणि स्वयंपाकाचं बघ. हा, वल्लरी आणि मनोज भाऊजी कुठे गेलेत हे विचारलं मी, तर मुद्द्याचं सोडून बाकी सगळं बोलते म्हातारी. तोंडी लग्नात काय अर्थ नाही. काय काय बोलली? काय तोंडी लावायला चटणी बी बनवते, है ना? हा, चटणी. मी बी आहे ठीसन येतो. आपल्यात डिवोर्स सारखा विषय येणं खरंच दुर्दैव आहे. आणि त्याहून जास्त दुर्दैव म्हणजे आपल्यामधले वाद मिटवायला आपल्या मित्रमैत्रिणींना मध्यस्थी करावी लागते. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? डिवोर्स घेऊनही आपल्यातले प्रश्न मिटणार नाहीये, नाही सुटणार आहेत ते. प्लीज माझं ऐका, माफीचे साक्षीदार व्हा. याने 2 चांगल्या गोष्टी होतील. एकतर म्हणजे सानिकाला न्याय मिळेल, आणि दुसरं तुम्हाला प्रायश्चित्त करण्याची एक संधी मिळेल. तुमच्या मनातलं ओझं कमी होईल. पटतंय का तुम्हाला? नाही करू शकत. आता माघार नाही घेऊ शकत मी. हे बघ वल्लरी, तुला सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी सांगितलेला उपाय बेटर आहे ना. तू मला डिवोर्स दे, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मला जेलमध्ये पाठवून दे. तसंही डिवोर्स दिल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणं तुला खूप सोपं जाईल. इनफ. काय चाललंय तुमचं? इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला? मी इथे आपण या संकटातून बाहेर कसं निघणार, नव्याने सुरुवात कशी करणार याचा विचार करते, आणि तुम्ही का सारखं डिवोर्स करताय? काय चाललंय? इतकंच आहे का तुमच्यासाठी? कारण मी प्रॅक्टिकल विचार करतो. हे बघ, आपण आयुष्यात खूप काही ठरवतो, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ना. म्हणून मला आता असं वाटतंय की आपण वेगळं व्हायला हवं. राहू शकाल माझ्याशिवाय?
कारण मी नाही राहू शकणार आहे तुमच्याशिवाय. मी कधी स्वप्नातही विचार केला नाही याबद्दल, करूही नाही शकत. मी वकील बनावं हे माझ्यापेक्षा जास्त तुमचं स्वप्न होतं. तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय ना, हे मी कधीच विसरू नाही शकणार आहे. का करताय? प्लीज नका करू. खरंच खूप त्रास होतोय मला. एका आरोपीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप सुनावल्यानंतर जेवढा त्रास होतो ना, तेवढा त्रास आता मला होतोय. प्लीज प्लीज नका करू. मला नाही सहन होते सगळं. आता खूप त्रास होतो. वल्लू, मलाही सहन होत नाहीये तुझा हा त्रास, पण काय करू, मला तुझ्याशी कठोरपणे वागावंच लागेल. स्वामी, आजपर्यंत मी जी काही सेवा केली आहे तुमची, त्या सगळ्या सेवेचं फळ ना माझ्या मैत्रिणीला मिळू दे. तिच्या संसारात थोडंसं विघ्न आलंय, पण स्वामी प्लीज प्लीज ते विघ्न दूर करा. प्रेरणा, किती मनापासून आपल्या मैत्रिणीच्या संसारासाठी गारणं करतेस ग. मला खात्री आहे तुझ्या प्रार्थनेला आणि आपल्या प्रयत्नांना नक्की यश येणार. म्हणजे बघ ना, मनोज आणि वल्लरी तसे आहेत समजूतदार, तसे नाही खूप आहेत. ते करतील सॉर्ट आउट, है ना? प्रेरणा, रिलॅक्स हो. आपण मनापासून प्रयत्न केलेत ना, सगळं चांगलं होईल. आणि स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. पुष्पा, स्वयंपाक करता करता कोणाला फोन लावी राहिली तू? वल्लरीचा महत्वाचा आणि भक्कम आधार प्रेरणा. वल्लरी कुठे आहे ना, ती बरोबर सांगू शकेल. तिलाच कॉल करते. वा पुष्पे वा. मी आलोच. हा, हॅलो. हॅलो, हा प्रेरणा ताई, पुष्पा बोलते. उद्या ना आमच्याकडचे शेतकरी भाऊ येणार आहेत आमच्याकडची भाजी घेऊन. तांदूळ जा, तुमच्यासाठी खास पाठवते. हा, यांनाच पाठवते सकाळी सकाळी. हा, अरे वा, हो चालेल की, पाठवा. हा चालेल चालेल. बाकी काय म्हणताय? सगळं छान ना? जेवण झाली का? नाही, आमचं पण स्वयंपाक सगळं रेडी आहे. फक्त मनोज भाऊजी आणि वल्लरीची वाट बघून राहिलो आहे आम्ही. कसं आहे, काल एवढं सगळं घडलंय तर घराच्या बाहेर पडलेत दोघं जण एकत्रच, पण कुठे गेलेत बाबा, कधी येणार आहेत, काही सांगितलं नाहीये. जरा काळजीच वाटते. वहिनी वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मनोज भाऊजी आणि वल्लरी आमच्याच बरोबर आहेत इथे. हा का? हो. अहो, त्याचं काय झालं ना की
बहिणी तुम्ही काळजी करू नका, ते दोघं इथेच आहेत, डोंट वरी. हा चला मी ठेवते फोन. हा ठीक आहे. हे बघ वल्लरी, ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये. तुला काय वाटतं, मी पहिल्यांदा असं डुप्लिकेट सर्टिफिकेट एखाद्या कंपनीला दिलंय? मी याआधीही बऱ्याच कंपनीजमध्ये आउटडेटेड मशिनरी असताना अपडेटेड मशिनरीज आहेत असा रिपोर्ट दिलाय. त्याचे पैसे घेतलेत मी. महागडी गाडी, ऐशोआरामाचं आयुष्य हे सहज नाही मिळालंय. बरं ठीक आहे, ठीक आहे, झालं ते झालं. आपण विसरून जाऊया हे. हे बघा, मी तुम्हाला सांगते, आपण नव्याने सुरू करूया. तुम्ही इथून पुढे नाही ना करणार हे. तुम्ही प्रॉमिस करा मला, इथून पुढे नाही करणार. तसं सांगा. आपण नव्याने सुरू करूया ना सगळं. हा नाही, मी प्रॉमिस नाही करू शकत. तू पुन्हा चुकतेस. माझं म्हणणं हे आहे की प्रामाणिक बायको आणि एक करप्ट नवरा यांच्या संसारात काहीच चांगलं नाही होऊ शकत. हे बघ वल्लरी, मला माझा मार्ग सापडलाय, जो मला भरपूर पैसे मिळवून देतो. जो मार्ग मला सोडायचा नाहीये आणि ते तुला चालणार नाही. सो आता मी आणि तू वेगळं होणं हा एकच मार्ग आपल्याकडे उरतो. हे बघा प्लीज प्लीज, आपण असं नको करायला. नकोय आपल्याला पैसा, नकोय हे ऐशोआरामाची जिंदगी मला नकोय. मला खरंच काहीच नकोय. आपण ना 2 पैसे जास्त कमवण्यासाठी खूप कष्ट करूयात.